पावसाळा सुरू झाला की पायपुसण्या या भरपूर लागतात. तर अशाच पायपुसण्या माझ्याकडे 5 ते 6 आहेत. ज्या धुवून ठेवलेल्या पायपुसण्या खिडकीमध्ये होत्या, त्या रात्री मी अशाच काढून कपाटाखाली सरकवून दिलेल्या. कारण की भरपूर वारा सुटला होता आणि मला असं वाटलं की त्या पायपुसण्या रात्री खाली पडून जातील की काय. म्हणून मग कपाटाच्या खाली सरकवून ठेवल्या आणि आत्ता वाजत आलेले आहेत सकाळचे 8:30. सकाळचा झाडू वगैरे झाला माझा आणि इथे लादी वगैरे पुसून घेते. जोपर्यंत घराला झाडू आणि लादी ही 2 कामं होत नाहीत ना, तोपर्यंत घर स्वच्छ आणि प्रसन्न असं वाटत नाही. तर पटापट सगळी लादी वगैरे पुसून घेतली आणि आजचा दिवस थोडासा निवांत आणि मनसोक्त मनासारखा घालवावा असं वाटत होतं. त्याच्यामुळे आज जेवणामध्ये जास्त काही मी बनवणार नव्हते. काहीतरी वन पॉट मील असं बनणार होतं घरामध्ये. तर साधारणपणे पुलाव किंवा चिकन बिर्याणी. तर आजच्या नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे मस्तपैकी चीज सँडविच. तर काल जे सामान वगैरे मी भरून आले डीमार्टमधून, तर येता येता डीमार्टमधून हा एक ब्रेड देखील आणला होता, चीज वगैरे आणलं होतं. तर म्हटलं की चला आज सकाळी नाश्त्याला हेल्दी असं चीज सँडविच बनवून घेऊया. आता टोस्ट चीज सँडविच मला बनवायचं आहे. तर टोस्टर वगैरे काही नाहीये, पण टोस्टर जरी नसला तरी चीज सँडविच टोस्टर चं जसं प्रकार बनवून मिळतो सँडविचचा, तसं सेम आपण तव्यावरती बनवून घेणार आहोत. मस्तपैकी ब्रेडला मी सॉस वगैरे लावून घेतला. कांदा, टोमॅटो, बीट आणि मस्तपैकी आपले पिझ्झा हर्ब वगैरे घालून चीज वगैरे घालून हे ब्रेड मी तव्यावरती भाजत ठेवले. दोन्ही साईडने खरपूस असे तूप लावून मी भाजून घेतलेले आहेत. बटर देखील आपण लावू शकतो, पण घरामध्ये तूप होतं तर तूपच लावून घेतलं मी. मस्तपैकी 2 चीज सँडविच मी बनवून घेतले. मुलांना दिले होते, माझ्यासाठी मी 2 बनवले आणि आता कट करून आता हे थोडेसे मी टेस्ट करून घेते. आणि खरं सांगू का, 2च चीज सँडविच जर आपण खाल्ले ना, तर पोट असं पूर्णपणे भरल्यासारखं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं हेल्दी देखील आहे. तर इथे मी कट केलं आणि हे चीज इतकं छान असं मेल्ट झालं होतं. तर 2 चीज सँडविच मी खाऊन घेतले आणि मस्तपैकी पोट भरलं होतं. तर काल मी काही ऑनलाईन शॉपिंग केली होती Meeshoवरून, जी आमच्या छोटूशा भाचीच्या मुलासाठी मी केली होती. भाचीचं बाळ आणखीन महिन्याभराचंच आहे. तर म्हटलं त्या छोटूशा बाळासाठी पावसाळ्यामध्ये फुल हाताचे काहीतरी कॉटनचे ड्रेस घेतले पाहिजेत. म्हणून मग मी Meeshoवरून हे 6 सेट असलेले हे कॉटनचे ड्रेस मागवले. याच्यामध्ये हा कुर्ता आहे, म्हणजे जो आपण शर्ट वगैरे म्हणतो तसा. टोपी आहे आणि बाळासाठी खाली एक असे लंगोट टाईपमध्ये आहे. तर असे 6 पीस मिळाले होते आणि कॉटन आहे आणि खूप सॉफ्ट असं आहे. आणि पावसाळा म्हटलं की बाळांना हे सगळे कपडे सारखे लागतातच लागतात. सोबतच मी आणखीन ड्राय शीट मागवल्या होत्या, कारण की बाळ ना पावसाळ्यामध्ये जास्त, म्हणजे एरवी तर करतं, पण पावसामध्ये जास्त कपडे ओले वगैरे करतं. म्हणून या 3 ड्राय शीट मागवल्या होत्या आणि हे सगळं माझ्या बजेटमध्ये स्वस्तात मस्त मिळाले आणि क्वालिटी देखील एकदम उत्तम आहे. संध्याकाळच्या वेळेला इथे आमच्या मैत्रिणींचा प्लॅन झाला होता. आमच्याच बिल्डिंगमधल्या एका मैत्रिणीचा बर्थडे होता. तर आम्ही सगळ्यांनी मिळून केक मागवला आणि तिचा बर्थडे अशा प्रकारे तिच्या घरी जाऊन सेलिब्रेट केला. तिला एक सरप्राईज दिलं केकचं.